परंतु एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केल्यामुळं काही लोकांनी आता जेवणावर देखील बंधनं आणलेली आहेत की आमदारांनी खासदारांनी जेवायला जात असताना परवानगी घ्यावी अशा पद्धतीच्या सूचना काहीतरी मिळालेल्या आहेत. मला फक्त भीती एवढीच वाटते की भविष्यामध्ये काय जेवावे याचे आदेश निघू नयेत. बैठक घेतलेली आहे दिल्लीमध्ये. एक लक्षात घ्या, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो. त्याच्यामुळे राजन साळवी साहेबांवर जी एकनाथ शिंदे साहेब संघटनेची जबाबदारी देतील ती मान्य करून आम्ही पुढे जाऊ. भास्कर जाधव निष्ठेबद्दल राजन साळवी साहेबांनी काही मागितलं नाही आणि कुठचं आश्वासन दिलं नाही. एक नेता ज्यावेळी कुठच्याही आश्वासनाशिवाय पक्षामध्ये प्रवेश करतो, शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतो, त्या व्यक्तीला शिंदे साहेब वाऱ्यावर सोडणार नाही, त्याची आम्हाला पूर्ण खात्री. आता विरोधक अशी टीका करू लागले की आता साळवी शिंदे गटामध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरती चौकशीचा फेरा आहे तो कोणाला समजेल, आता त्यांची चौकशी होणार नाही. विरोधक काय बोलतात त्याच्यापेक्षा राजन साळवी साहेबांचा प्रवेश आमच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. आणि या सगळ्या प्रवेशानंतर मी एवढंच सांगतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अजून जे प्रवेश होत आहेत परवा, त्या प्रवेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेचा भगवा, महायुतीचा भगवा हा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर फडकेल. पुढे जे पक्ष प्रवेश होणार आहेत आजी माजी आमदारांचे ते रत्नागिरी जिल्ह्यातलेच आहेत का कोणाचे इतर? परवा जो पक्षप्रवेश आहे तो रत्नागिरी जिल्ह्यातलाच आहे. त्यानंतर शिवसेनेचा कोकण हा एक बालेकिल्ला राहिलेला आहे. शिवसेनेकडे सर्व आमदार येऊ लागले आजी माजी आमदार. या विधानसभेच्या निवडणुकीला देखील 15 पैकी 14 आमदार हे शिवसेनेच्या युतीचे निवडून आले आणि पुन्हा एकदा कोकण हा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा बालेकिल्ला आहे, आम्ही सिद्ध केलं. आता राजन साळवींच्या प्रवेशानं अजून आमची ताकद वाढलेली आहे. परवा येणाऱ्या अनेक लोकांच्या माध्यमातून अजून ताकद शिवसेनेची वाढेल आणि या कोकणामध्ये वंदनीय बाळासाहेबांची स्वप्नातली शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उभी राहील. भास्कर जाधव ते देखील तुमच्या संपर्कात आहेत. जे ज्यांच्याबरोबर चर्चा झाली नाही, ज्यांनी कुठं चर्चा केली नाही अशाबद्दल बोलणं योग्य नाही. परंतु मी परवा देखील सांगितलं, आज देखील आदरानं सांगतो की भास्करराव जाधव साहेबांनी जरी विचार केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत. त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत आणि त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत. संजय दिना पाटील हे दिल्लीच्या कार्यक्रमामध्ये होते, ते आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पण काम करायला तयार आहोत. दिल्लीत महत्वाची बैठक झालेली आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये. काही खासदार उपस्थित होते, काही खासदार अनुपस्थित होते. आजच्या बैठकीमध्ये ज्याचा मी उल्लेख केला, असं सांगण्यात आलं की शिंदे साहेबांकडे, श्रीकांत शिंदेकडे किंवा शिंदे साहेबांबरोबर काम करणाऱ्या लोकांकडे जेवायला जर जायचं असेल तर सांगून गेलं पाहिजे, परवानगी घेऊन गेलं पाहिजे. त्याच्यावर मी असं सांगितलं की आता फक्त शिंदे साहेबांकडे जाणाऱ्या लोकांवर बंधन आलेलं आहे, भविष्यामध्ये त्यांच्या जेवणावर पण बंधन येणार आहे. चला हो, ती वैयक्तिक भेट आहे हो. आता त्याच्या अगोदर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली. मला असं वाटतं की किरण सामंतांनी जी भेट घेतली ती वैयक्तिक कारणासाठी होती, आमच्या व्यवसायासाठी होती पुण्यातल्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला राजकारण हा स्पर्श देण्याची काही आवश्यकता नाही. काल या बैठकीमध्ये किरण सामंत होते आणि आता गाडीमध्ये देखील किरण सामंत आहे. धन्यवाद. थँक्यू सर.